हे हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असतात. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे. बऱ्याच दिवसांनंतर म्हटलं चला रुटीन शेअर करावं. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे आपला, तर तो डेली ब्लॉग असणार आहे. सो इकडे सकाळीच उठली होती, संडे होता, त्यामुळे मग थोडा उशिराच उठले होते. आणि त्यानंतर सगळ्यात पहिले तर उठल्याबरोबर मी घेतली माझी ग्रीन टी. आणि ग्रीन टी घेत असताना मला टी व्ही वगैरे ऑन करून घेतला आणि टी व्ही बघत होते. तर मग तोपर्यंत म्हटलं आता चला बाकीचे पण कामं आवरून घ्यावे. सो मग कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या. त्यानंतर मस्त असं डोकं धुवायचं होतं, त्यामुळे मग केसांना तेल देखील लावून घेतलं. आणि त्यानंतर मग केली साफसफाई सुरू. सगळ्यात पहिले तर हॉल आवरून घेतला. सगळं काही बाळांचे खेळणे वगैरे सगळे साईडला करून घेतले आणि झाडून वगैरे करून घेतलं. हॉल किचन असं सगळं घराचं झाडून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर मग अंघोळ वगैरे करून फ्रेश झालं. अंघोळ वगैरे केली. त्यानंतर माझं आवरलं आणि मग निघालो बाळांचे केस कटिंग करायला. केस तर कटिंग करायचे नाही, पण त्यांचं डिरेक्टली टकलंच बनवायचं होतं. सो मग त्यांना त्याच्यासाठी घेऊन चाललं होतं. त्यांना त्याची अजिबातच आयडिया नव्हती. सो त्यांचं टकलं वगैरे झाल्यानंतर त्यांची रिॲक्शन तुझं केस हेअरकट कुठे? हेअरकट कुठे गेली? केश कुठे गेली? काय झालं? इकडं बघा, तोंड पडले आमचं. तोंड पडलंय. केस कापले ना. शेवड्या तुझं टक्कू कुठे आहे? शेवड्याचं काय दिसतंय? हॅलो एव्हरीवन. सगळं माझं आता आवरून झालं आहे सकाळपासूनचं. म्हणजे आज संडे असला तरी पण थोडी लवकर उठले होते, जास्त नाही, पण मोस्टली सगळी काही कामं झालेत माझे. आता फक्त कपडे मशीन पण झाली, कपडे वाळत घालायचे बाकी आहेत. बाकी ऑलमोस्ट सगळं झालं आहे. आणि बाळांचे आज केस कापायचे होते, म्हणजे की त्यांचे डायरेक्ट झिरो मशीन मारायची होती. कारण आहे ना, शौर्य त्या दिवशीपासून खाजवत होता थोडंसं डोक्यात. मग मला वाटलं आता उन्हाळा पण खूप जास्त आहे, सो मग घामोळे वगैरे होतात ते की काय, म्हटलं मग त्या आधीच आपलं त्याला हे करून टाकावं, केस कमी करून टाकावं. मग ते करायला गेलो होतो. सो माझं आवरलं, आंघोळ वगैरे झाली, बाकीचं सगळं तर आवरून गेलं. फक्त नाश्ता बनवायचा बाकी होता, पण पहिले त्यांना घेऊन जाऊन आले. कारण म्हटलं मग नंतर संडेच्या दिवशी खूप जास्त गर्दी असते सलूनमध्ये, त्यामुळे मग त्यांना लवकरच घेऊन आले. आणि त्या दोघांचं तुम्हाला लुक दाखवते. आता त्यांना फ्रेश वगैरे केलं आहे, आंघोळ घातली आहे, आणि त्यांची रिॲक्शन तुम्ही बघा. शरू, तुझी टक्की कुठे? दाखव मला इकडे. हां, बघू तुझी टक्की कुठे? टक्की कशी आहे? आवडली तुला? आवडली? कशी आहे? छान दिसते का? छान दिसते? आवडलं तुला? कसं टक्की टक्की कसं करायचं? तुला कर, मला नाही. तुला कर. आणि दादाची टक्की कुठे? माझी टिकी नको काढू. टिकली नाही काढायची. थांब. खेळ झाली ह्या. त्यांच्या पप्पांनी परत त्यांना गाड्या आणल्या त्या. काय देतात तुले? कशी दिसते टक्कू? टक्कू कशी दिसते टक्कू? अच्छा, टक्की कुठे? टक्की हा, तुझी टक्की कुठे? टक्का 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 कर. इथं टक्का 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 टक्का. अच्छा, सो चला आता नाश्ता बनवायचा आहे. तर नाश्त्यामध्ये फक्त सँडविचच बनवणार आहे. आणि आता 11:30 तर होऊन गेले. ते आहो पण गेलेत सलूनमध्ये. सो ते आले की मग नाश्ता बनवणार. तर सोबतच मला दुपारच्या जेवणाची पण तयारी करायची आहे. आणि असा सगळा माझा आजचा संडे असणार. सो म्हटलं चला आता तुम्हाला संडेचं रुटीन दाखवते काय असतं. काय केस कुठे गेले? केस कोणी कापले? तुम्ही गाडी दाखव तुझी गाडी दाखव. आव्हानला यायला तर टाईम लागणार होता. म्हटलं चला नाश्ता बनवायच्या आधी आहे ना आपण मस्तपैकी आहे ना आंबारस बनवून घेऊया. तर इकडे ना मी मस्तपैकी आंबे धुवून वगैरे थोडा वेळ पाण्यात ठेवले. आणि त्यानंतर आहे ना अशा प्रकारे त्यांचा पूर्ण गर काढून घेतला. आणि तो गर आहे ना मिक्सरमध्ये फिरवून घेतला. तर आंबे भरपूर गोड होते, त्यामुळे त्यात जास्त साखर टाकावी लागली नाही, पण थोडीशी टेस्टसाठी म्हणून मी थोडीशी साखर टाकली आहे. त्यानंतर सगळं काही मस्तपैकी मिक्स करून घेतलं. आणि आहे ना हा आंबरस आहे ना मग मी फ्रीजमध्ये ठेवला थोडा वेळासाठी, की तो मस्त थंडगार एकदम भारी लागतो. तो आमरस तर फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर आहो आले आणि इकडे मी सँडविच बनवून घेतले. ते व्हेज सँडविच बनवले ते एकदम प्लेन. असं कसं टकलं कुठे? टकू कुठे? केस कुठे गेले तुझी? केस कुठे? आणि सकाळपासून त्याचं जसं टकलं केलं ना तसं सारखं टकूला हात लावायचं चाललं आहे. तो त्याच्या टकल्याला हात लावतो, तो त्याच्या टकल्याला लावतो हात, असं दोघांचं चाललं आहे. सो आता आम्ही निघालो आहे बाहेर.
तर ते कुठे हे सांगते तुम्हाला. तोपर्यंत हां पप्पा आलेत. बाहेर जाते कारण आहे ना मला जायचं आहे जोडवी घ्यायला. तर ॲक्च्युली काय झालं, मग अशी जस्ट बसली होती, रील स्क्रोल करत होते आणि माझं बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं की जोडवी घ्यायचेत. आणि आता अधिकाचा महिना आहे, सो त्याच्यात तर करतात. तर मी जस्ट रील स्क्रोल करत असताना ह्यांना एक रील पाठवली की त्याच्यामध्ये असं होतं की नवऱ्याने बायकोसाठी जोडवी गिफ्ट करायचे म्हणून ह्या अधिकच्या महिन्यामध्ये. तर असं तर मी कधी ऐकलं नव्हतं, पण मी जस्ट पाठवलं तर ते म्हणे चल जायचं का आपण, तर करून येऊ. सो मग अचानकच म्हटलं चला, आहे आधीची जोडवी होती, सो मग म्हटलं आता तिला पण बरेच दिवस झाले ते, तर ती बदलून घेऊयात. त्यामुळं मग आहे ना आता जोडवी करण्यासाठी चालले. आणि आता बघू कशी जोडवी भेटतं ते काय, तर ते पुढे. आणि दोन्ही पिल्लांना ठेवले, त्यांना नाही घेऊन जाणार आहे, ते घरीच असतील. सो मग आम्ही दोघंजणं जाऊन येतो. जोडवी तर घ्यायला जातेच आहे, जोडवी तर घेऊन येईलच, पण त्याच्यासोबतच मग जे काय संडेचं बाकीचे काय कामं असतात सो तीच. आणि दुपारी मस्तपैकी आमरस वगैरे जेवलो आणि झोपून गेलो होतो बाळांसोबत. आम्ही पण दोघं झोपलो होतो, कारण तुम्हाला माहिती आहे आमरस खाल्ला तर ऑब्व्हियसली झोप येते आणि त्यात लाईट सारखी जाते होती, त्यामुळं काय एवढी प्रॉपर झोप झाली नाही. पण तरी पण मस्तपैकी आता निघतो आहे आम्ही दोघे पण बाहेर. चलो, हे गेले त्यांना घेऊन दोघांना, तर आता तोपर्यंत मी पटकन निघते. तर ही जी काय आहे तर ती माझी आधीची जोडवी आहेत आणि तीच मला मोडायची होती, त्यामुळे मग ती पण सोबत घेतले. आणि त्यानंतर मग ज्वेलर्सकडे गेलो आणि तिकडे गेल्यानंतर आमचं जोडवी वगैरे तर घेऊन झालं. त्यानंतर मग त्याची थोडीफार मोड होती शिल्लक, तर मग म्हणे काय घ्यायचं तर तेच चालू होतं. सो मग इकडं मी ना एक चैन बघितली होती चांदीची, तर म्हटलं चला ॲटलिस्ट ते जोडवीचे मोड ठेवण्यापेक्षा आहे ना आपण चांदीचे तरी हे घेऊयात, एखादी साखळी घेऊयात, म्हणून मग हे घेतलं. आणि इकडं बघू शकता तुम्ही, मी आहे ना इकडे जोडवी चेन आणि छोटेसे कानातले याच्यावरती कानातला घालायचे, सो ते घेतले. आणि त्यानंतर मग डिरेक्टली आम्ही गेलो मच्छी मार्केटला, कारण आम्हाला घ्यायचे होते फिश. सो इकडं मस्तपैकी पापलेट वगैरे भरपूर सारी फिश होती. आणि हा व्हिडिओ खास शर्विलसाठी घेतला आहे, कारण त्याला खूप जास्त आवडतं मासे. जाऊन आले आणि जोडवी घेतली, सोबतच थोडीशी मोड होती तर ती दिली. सो त्यामध्ये एक्स्ट्राचे असे थोडेसे पैसे टाकून मग एक छोटेसे चांदीचे कानातले आणि हे घेतलं. तर ते मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवलंच. पण आत्ता येता आहे ना मी फिश घेऊन आली होती, मस्तपैकी पापलेट आणलं आहे. सो म्हटलं आता भरलेलं पापलेट उघडा पापलेट दिसला ना त्याच्यात. सो म्हटलं मग तर मस्तपैकी पापलेट घेऊन आली. म्हटलं असं चला पापलेट बनवूयात. आणि बांगडा आणलाय कालवण्यासाठी. सो पापलेट आणलंय. सो म्हटलं आता त्याचं ना मस्तपैकी भरलेलं पापलेट बनवते. आणि पहिल्यांदाच मी पापलेट बनवणार आहे. मी याच्यापर्यंत आधी कधी बनवलं नव्हतं, खाल्लेलं आहे पण बनवलं नव्हतं. सो म्हटलं आता भरलेलं पापलेट बनवते, तर त्याची पण जी काय रेसिपी असेल तर ती क्विकमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. आणि जे जोडवी वगैरे घेतले तर मी व्हिडिओच्या शेवटी वगैरे तुम्हाला दाखवून देईल. या दोन पिल्लांना केक वगैरे आणला होता, तर ते मस्तपैकी खेळत बसले होते. आणि शर्विलने मस्तपैकी फिश आहे ना हातात वगैरे पकडला, त्याचा फोटो पण मी इथे ॲड करते. सो चला आता जे काही जे काही पापलेट भरून बनवायचं, तर त्यासाठी आहे ना आधी मसाला बनवायला लागतो, तर तो मी बनवून घेते. काही नाही, नॉर्मली जे ओलं वाटण असतं, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं आणि आलं लसूण वगैरे, ते एवढंच टाकून आपल्याला ते बनवायचे. सो मी ते पटकन बनवते आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढची रेसिपी शेअर करते. तर इकडे मस्तपैकी असं इकडे आहे ना आपला हिरवा मसाला बनवून जे की झालाय. आपल्याला मच्छीमध्ये भरायचं होतं. तर त्यासाठी मी इकडे ते परतण्यासाठी ना इकडे कढईमध्ये तेल ठेवलं, त्यात कांदा टाकला. कांदा छान परतला की ना मग त्यामध्ये आपल्याला ते जे वाटण बनवलं होतं आपण, तर ते टाकून घ्यायचं आहे. आणि ते मस्तपैकी ना एकजीव करून आहे ना छानपैकी भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरची आणि आलं लसूणचा जो कच्चेपणा आहे तर तो निघून जातो. ते झालं आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला ना थंड करून घ्यायचं आहे आणि मग तेलमध्ये फ्राय करायचं आहे. सो मग त्याआधी आहे ना मग इकडे नॉर्मल आपलं जे मॅरिनेशन असेल तर ते मॅरिनेशन आपण करून घेतलं, हळद मीठ तिखट टाकून. पापलेट आणि थोडासा बांगडा होता, तर त्याला पण मी लावून घेतलं. आणि त्यानंतर मग आता आहे ना हा जो मसाला आहे, तर इकडे ना जो मसाला बनवून घेतला होता आपण फिशमध्ये स्टफ करायसाठी, आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची वगैरे वाटण करून थोडंसं कांदा टाकून तो परतून घेतला. आता हा आपल्याला फिशमध्ये स्टफ करून घ्यायचा. सो इकडं पापलेट आहे जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आधीच, आणि त्याला आहे ना हे असं मधून चीर मारून घेतली, जेणेकरून आतमध्येपर्यंत त्याला आपल्याला भरता आलं पाहिजे. ठीक आहे. सो आता हा मसाला मी पुरा आतमध्ये भरून घेते. तर ना तो जो मसाला बनवला होता तर तो पूर्णपणे ना मी पापलेटला असा स्टफ करून घेतला. तर आपल्याला फिश फ्राय करायला घ्यायचं आहे. सो इकडे ना मी जो पापलेट आपला होता तो मस्तपैकी स्टफ केलेला आहे. तर आपला पापलेट तर तयार आहे
आणि इकडे आहे ना मी रवा तांदूळ त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट टाकून आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे. सो आता आपल्याला हे छानपैकी मच्छी छानपैकी याच्यामध्ये घोळून मग तळायला ठेवायची. चलो त्यापैकी पापलेट आहे ना जे आपण रव्याचं मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये आहे ना सगळीकडून प्रॉपरली कोट करून घ्यायचं छानपैकी. हाताने पण तुम्ही टाकू शकता आणि त्याला पलटी वगैरे करून पण आहे ना प्रॉपर सगळीकडून आहे ना त्याला ते रवा आणि जे पिठाचं मिश्रण आहे तर ते लावून घ्यायचं, ज्याने ना मासे आहेत ना खूप छान कुरकुरीत फ्राय होऊन जातात आणि जास्त करपून पण जात नाही. सो मग आहे ना इकडे मी ते आता फ्राय करायला घेते आणि तव्यामध्ये तेल एकदम मस्तपैकी गरम करून घ्यायचं कडकडीत. आणि त्यामध्ये फ्राय आपल्याला करायला हा मासा गरम गरम तेलामध्येच टाकायचा आणि एका साईडने छान शिजला ना तो की मग त्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी करायची. सतत पलटी करायचं नाही त्यानंतर, नाहीतर मग त्याने ना त्याचे तुकडे होऊन जातात. सो आता एका बाजूने आपला मासा छान भाजून झाला आहे आणि आपण त्याला आता पलटी केला आहे. सो आपलं इकडं मस्तपैकी भरून पापलेट फ्राय एकदम छान असा रेडी आहे. आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून त्याला गार्निश केलं आहे आणि त्याची टेस्ट पण एवढी छान झालेली ना. सो मग पापलेट वगैरे फ्राय करून झालं, बाकीची मच्छी पण फ्राय करून घेतली आणि त्यानंतर मग जेवण वाढलं आमच्यासाठी. बांगड्याचं कालवण, भाकरी, कांदा आणि तळलेला पापलेट असं सगळं जेवण होतं. जेवायला बसले. काय खातो आपण? फिश. तू खाल्लं? कसं खायचं फिश? झोपलाय फिश. असं खायचं. फिश हातात कुणी पकडला होता? कसा हातात पकडला होता फिश? कसा पकडला होता हातात फिश? तू पकडला होता? पकडला होता. स्वतः जेवायला बसलोय आणि आमच्या आहू का ना हे बघ याच्यात इकडे आपण आणते मी. तुम्ही खात ए हा थांब जरा थांब. कसं झालं? छान झालं. पहिल्यांदा बनवलं, आता मी ट्राय करून बघते. चांगलं. मस्त. सो चला आता जेवण वगैरे करून घेते. बोल. तर कट टू दुसरा दिवस. रात्री बराच उशीर झाला जेवण वगैरे व्हायला आणि त्यानंतर मग आहे ना मी काही शूट करत बसले नाही. पण मग आत्ता व्हिडिओ एडिट करताना आठवलं की त्यामध्ये मी जोडवी दाखवणार होती पण ती काही दाखवलेलीच नव्हती. सो म्हटलं चला आता व्हिडिओ एंड पण करते आणि जोडवी पण दाखवून घेते. तर आहे ना तर हे असे छान असे जोडवे बनवले. सोबतच आहे ना चांदीची चेन पण बनवली आहे आणि ती जी मी मगाशी व्हिडिओमध्ये दाखवली तर तीच चेन घेतलेली आहे, त्यामुळे ती काय आत्ता दाखवत बसले नाही. तर ना मी हे असे छोटे असे नाजूकसे डिझाईन केले जोडव्यांचं, जरा नवीन स्टाईलचं होतं. आता हे तुम्हाला आहे ना मी क्लोजअपमध्ये दाखवते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. अधिक महिन्यातली जोडवी घेऊन झाली आहेत माझी आणि जी की मला आहूंनी गिफ्ट करून दिली आहेत. तर ती तुम्हाला कशी वाटली, त्याची डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.